हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो, कशा आहेत सर्वजणी. म्हटलं आज चला दिवसभराचे रुटीन शेअर करावेत तुमच्यासोबत. तर त्यामुळे मी सकाळी लवकर उठले होते आणि निश्चय केला की आज दिवसभराचे रुटीन सर्व ताईंसोबत शेअर करावं म्हणून. तर त्यामुळं मी सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली की पहिले भेंडीची भाजी बनवून घेतली. अगोदर भाजी बनवून घेतली ना की मग भाजी थंड होईपर्यंत, बाकीचे काम होईपर्यंत भाजी थंड होते, तर मग डब्यात भरायला बरं पडतं. त्यामुळं आणि उन्हाळा दिवस असल्यामुळं गरम भाजी काय भरता येत नाही आपल्याला, कारण दुपारच्या जेवायला कधी उशीर होतो त्यामुळं. तर मग मी तर भाजी बनवून घेतली, नंतर चहा बनवला आणि चहा झालं की दूध तापून घेतलं. तर दूध थोडंसंच होतं, पण म्हटलं चला ते पण खराब होऊन जाईल, त्यामुळे दूध तापून घेतलं आणि मग नंतर पोळ्या बनवायला घेतल्या. तर माझं बाकीचे कामं आवरेपर्यंत सासूबाईने पीठ भिजवलं होतं, तर मग मी ते लगेच पोळ्या बनवायला घेतल्या. तर त्या म्हणल्या मी पीठ भिजवते तोपर्यंत बाकीचे तुझे काम होतात. तर ती यशस्वी उठल्याच्या नंतर मग नाही करू देत, त्यामुळं तर त्या घेऊन बसतात मग तिला. तर माझा स्वयंपाक होतो, तर त्यांनी पीठ भिजवलं होतं. मग इथं पोळ्या बनवायला घेतल्या, 7-8 पोळ्या बनवायच्या होत्या आणि 1-2 भाकरी बनवायच्या होत्या. तर बघू मला आता किती होतील, तर पोळ्या त्यानुसार भाकरी बनवता येतात. मग तर 5 का 6 पोळ्या झाल्या होत्या, तर मग 2 भाकरी बनवून घेतल्या आणि भाजी सर्वांसाठीच आज भेंडीची बनवली होती. म्हटलं चला 2 भाज्या बनवण्यापेक्षा एकच बनवावं. मी थोडी जास्त आणली होती भेंडी, तर कारण आता गॅसचं पण असं झालं ना ताईंनो की खूप जपून वापरावं लागायला. 2 भाज्या वगैरे असं बनवायचं म्हटलं की थोडं थोडं का होईना पण जळतो ना गॅस. त्यामुळं मग मी म्हटलं चला आज एकच भाजी बनवावी, थोडं जपून वापरतोय. कारण की नेमकं गॅसचं टंचाई चालू झाली आणि आमचा गॅस संपला होता. तर आम्ही 8 दिवस तुम्हाला तर मी सांगितलं गेले व्हिडिओमध्ये. तर त्यामुळं थोडं जपून वापरणं चालू आहे सध्या. तर कारण आता आपण इकडे राहतो म्हणले आपल्याला दुसरा पर्याय पण नाही, आणि लाईटमुळं शेगडी पण नाही वापरू शकत, आणि चूल तर शक्यच नाही इकडं वापरणं. तर त्यामुळं गॅसशिवाय पर्याय नाही, तर जपूनच वापरणं चालू आहे. तर त्यामुळे मग मी एकच भाजी बनवली आणि पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेचच भाकरी बनवल्या. तर मग पोळ्या 5-7 झाल्यामुळे मी काय केलं, 2 भाकरी बनवून घेतल्या. म्हणलं होऊन जातं तेवढ्यात आमच्या दोघीचं. आणि सध्या तर आम्ही काय दुपारी कधी जेवतो कधी जेवत नाही. सकाळी जर उशीर झाला जेवायला तर दुपारी नाही जेवत. तर त्यामुळे मग मी 2 भाकरी बस होतील म्हणलं आम्हाला. तर मग इथं पोळ्या झाल्या, पटापट अशा पोळ्या बनवून घेतल्या की लगेचच भाकरी बनवून घेतल्या. 2 भाकरी बनवल्या. आणि इथं काय होतं की आपण स्वयंपाक केला ना लगेचच किचन आवरलं तर बरं वाटतं आपल्याला पण. नाहीतर काय होतं की खूप असं पसारा बी दिसतो आणि स्वयंपाक केला बी तर. आणि काय होतं स्वयंपाक करताना आपण पसारा करतो, हे ते लागन तसं घेतो, कधी उचलून ठेवतो कधी नाही ठेवत. तर त्यामुळे मग भोवताल भरपूर पसारा होतो आणि ते आवरलं ना तर बरं वाटतं आपल्याला बी, आणि किचन आवरलं की स्वयंपाक झाल्यासारखं वाटतो. तर त्यामुळे मग मी भाकरी झालं की लगेचच किचन पुसून घेतलं, म्हणजे पुसून वरवरनं पुसून घेतलं. असं सगळं काही क्लीन नाही करून घेतलं, गॅस वगैरे थोडासा वरून पीठ वगैरे सांडताना. आणि मी काय केलं, आज पोळ्या लाटताना ना खाली कापडा वगैरे घेतलाच नाही, लक्षात नाही राहिलं. नंतर बघितलं तर की खूप बघितलं असून तुम्ही की पांढरं झालं होतं पिठाने. तर त्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता, नंतर ताट सरकतं म्हणून मी घेतला टॉवेल छोटासा आणि भाकरी बनवून घेतल्या. आणि मग काय केलं, लगेच ते तेवढं पीठ वगैरे सांडलेलं होतं ते पुसून घेतलं. बाकी नाही, पण दुसरं भांडं वगैरे ठेवलं तर पांढरं होतं, त्यामुळे मग पीठ पुसून घेतलं की थोडासा गॅसवरनं पुसून घेतल्यानंतर भांडी झाल्याच्या नंतर तर आपण करतोच किचन ओटा क्लीन, पण थोडंसं घेतलं तोपर्यंत. आणि स्वयंपाक वगैरे झाला ना तर म्हणलं नंतर मग बाहेर जावं. कधी काय करत असते, स्वयंपाकाच्या अगोदर बाहेरचे झाडून वगैरे रांगोळ वगैरे काढत असते आणि कधी नंतर करत असते, जसं म्हणजे स्वयंपाकाच्या याच्यावर असतं. लवकर स्वयंपाकाला लागले तर मग स्वयंपाक करून घेते कधी, नाही तर मग कधी ते करत असते अगोदर कामं. तर आज काय केलं, भाकरी वगैरे बनवून घेतल्याच्या नंतर झाडून घ्यायला गेली बाहेर. म्हटलं नंतर झाडून वगैरे काढून रांगोळ काढावी म्हणून. मी काय करत असते कधी कधी ताईंनो की साडी घालत असते कधी गाऊन घालत असते. तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओमध्ये गाऊन पण असतो, पण काय करते शक्यतो गाऊनच घालते इकडं. आणि गावाकडे गेलं तर आपल्याला रेग्युलर साडी घालावंच लागते ना. आपल्याला पण ते बरोबर नाही वाटत ते गावाकडे गाऊन घालायला, कारण खेड्याचं वातावरण कसं असतं बरोबर नाही वाटत. सगळे माणसं वगैरे असतात घरचे आपले मोठे माणसं, त्यामुळं. आणि इथं कसं आम्ही दोघी असतो घरी दिवसभर, आणि आम्ही तिघंच असल्यामुळे फॅमिली छोटी असल्यामुळे काय वाटत नाही. आणि माझे ना सासरे ताईंनो नाही आहेत सध्या, मग त्यामुळे मला ना आम्ही दोघीच जणी असतो घरी तर काय वाटत नाही. कसं मोठे माणसं असली तर आपल्या बायकाचं काय नसतं, पण माणसासमोर चांगलं वाटत नाही गावांवर जायला. तर त्यामुळं तर मग मी तर साडी घातली होती आज. कधी घालत असते साडीवर, कामाला थोडंसं करायला अवघड जातं आणि गाऊन असेल ना तर सोपं जातं, पण घालत असते सवय असते राहते ना दोन्ही जर असेल तर. कधी हे कधी ते. तर मग भाकरी झाल्या की तर लगेच किचन पुसून घेतलं वरवर ना, आणि मग झाडायला घेतलं बाहेरचं. तर यशस्वी लक्ष ठेवूनच असते की कधी बाहेर जाईल दरवाजा उघडून. आणि बाथरूमला पण तसंच करते, बाथरूमचा दरवाजा उघडला की पाणी खेळण्यासाठी बघत असते. बाथरूमचा दरवाजा कपडे वगैरे धुवायला उघडला ना की लगेचच मध्ये येते. तिला पाणी खेळायचं असतं, आता सध्या तर पाणी खेळायचं तिला समजते पाणी वगैरे खेळायला, तर ती खेळत असते. तर त्यामुळे तिथं पण लय जपून जावं लागतं, कारण ती पाय वल्ले वगैरे करून बाहेर आली ना तर पाय घसरण्याची भीती राहते. या फरशीवर पाणी दिसत नाही पांढऱ्या, त्यामुळं. तर मग आता मी बाहेर गेले की तिनं लगेच लक्षात आलं, तिच्या दरवाजा वाजला की लगेचच आवाज आला ना की बाहेर येते ती. तर इथं मी बाहेर आले दरवाजा उघडायला, आणि माझा ना थोडासा हात वरती पुरत नाही म्हणून मी काय करत असते पकडनं उघडत असते दरवाजा इथला.
ती आली होती इथं, मग मी झाडून घेत होते तर ती बघा असं करत असते, फळा वगैरे घेऊन झाडू लागली. मग इथं झाडून घेतलं आणि म्हणलं रांगोळ काढा, पण तिनं काय केलं, आज मी रांगोळ काढली आणि तिनं लगेचच मोडून टाकली जशी मी काढली तशी, आणि मोडून पण टाकली. आणि परत काय केलं की व्हाईट रांगोळी त्यांची पांढऱ्या कलरची असते ती, तर ती पण त्याच्यावर टाकली. त्याच्यामुळे मग ती मोडली तर होती, पण त्याच्यावर वरतून टाकल्यामुळे ती सगळीच झाकून गेली. तर मग मी काय केलं, इथं सगळीच रांगोळ पुसून घेतली परत. म्हणलं जाऊ द्या आता, काढणंच नको होतं म्हणून मी काढलीच नाही, जाऊ द्या म्हणलं. आणि इथून मला नंतरचं शूट घ्यायचं होतं, ते बाकीचे कपडे वगैरे जेवण वगैरे झालेलं, तर लाईट गेलेली होती आणि माझ्या मोबाईलची सकाळच्या शूटमध्ये सगळी चार्जिंग संपली होती, त्यामुळे मग मला काहीच नाही करता आलं. आणि सकाळी निश्चय करून उठले होते की आज दिवसभराचं रुटीन शेअर करायचं, पण त्याच्यामुळे मला काहीच शेअर नाही करता आलं. मग इथं डायरेक्ट मी आता 5-5:30च्या नंतरचं तुम्हाला दाखवते. चला जाऊ द्या, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल काय होतं त्याला. आता जसं असेल तसं समजून घ्यावं लागतं आपल्याला. लाईट गेल्यामुळे काहीच करू शकत नव्हतं चार्जिंग नसल्यामुळे. तर मी आज म्हटलं चला पावभाजी बनवावं, दुसरी सासूबाई म्हणले आता बनव तरी नंतर, आता परत असं फ्रेश भाजीपाला पण नाही आहे सध्या, तर येत नाही म्हणा, पण इथं पुढे आणखी नाही येणार उन्हाळ्यामुळे. तर मग म्हटलं चला बरं बनवू आज. तर मी खाली गेले होते दुकानला, मसाला वगैरे आणायचा होता, बीट आणलं आणि लिंबू वगैरे. तर आता उन्हाळ्यामुळे लिंबू पण खूप महाग येत आहे ना, 15 रुपयाला 2 लिंब सध्या तर भेटायले. तर आणि ते पण छोटे छोटे. पण चला चालतच असते, आता काय करणार, घ्यावं तर लागतं ना, जिथं लागतं तिथं आपण घेतो, आपण जास्त काय नाही. पण आणि मग इथं मी लिंबू वगैरे घेऊन आले आणि लगेचच मग इथं सगळ्या भाज्या कट करून घेतल्या, फ्लावर, मिरची आणि बटाटा वगैरे सगळं. आणि मी काय करत असते, बीट जे आहे ना तर ते स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेत असते साध्या, आणि नंतर मग खिसून घेत असते कट करून. आणि खिसलेलं बीट आहे ना, तर जो खिस आहे का, तर तो 2 वेळेस आपल्या प्यायच्या पाण्याने धुवून पाणी बाजूला काढून घेते, आणि ते खिस आहे ना तर तो भाज्यामध्ये शिजताना टाकून देत असते, म्हणजे बीट पण शिजून पण निघतं. आणि जे पाणी मी तेल कलरचं ओतून घेतलं होतं ना बाजूला एका ग्लासमध्ये, तर ते मी भाजी आपण जेव्हा फोडणीला टाकतो ना तेव्हा टाकत असते, कारण भाजीला कलर चांगला येतो. मी काय बाहेरचं तिखट वगैरे ते कलरचं नाही वापरते, घरचंच वापरत असते. आणि बाहेरचं फक्त मसाला तेवढा वापरत असते पावभाजीचा. आज मला ना कांद्याने खूप रडवलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यालाच रडत असतं, तुम्हाला काय नाही, मी काय अशी वेगळी पेशंट नाही आहे. कारण काही कांदे ना तिखट असले की खूप डोळ्याला पाणी येतं, पण काय आपल्याला ते करावंच लागतात कामं. तर मग मी तसंच कट करून घेतलं सगळा कांदा टोमॅटो कट करून घेतलं. थोडेसे वाटाणे ना मी शिजायला पण टाकत असते भाज्यासोबत, आणि काय वाटाणे ना असे तेलामध्ये तळून घेत असते, नंतर मग फोडणीमध्ये टाकते, तर छान वाटतं तसं. त्यामुळं आता मग मी इथं काय केलं, आधी वाटाणे तळून घेतले आणि नंतर मग कांदा तळून घेतला चांगला. कांदा परतून झाला सगळा की मग लगेच टोमॅटो टाकलं, टोमॅटो पण चांगलं परतलं, नरम झालं, मीठ टाकून परतून घेतलं झाकून ठेवून. झालं की लगेचच मसाला टाकला, लाल तिखट पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, आणि शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण मग भाज्यामध्ये ते मिठाचा अर्क उतरतो त्यामुळं. तर मग इथं सगळे मसाले टाकून तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना, तर इथं जे ग्लासमध्ये पाणी टाकलं ना, तर ते मी बिटाचं पाणी तुम्हाला म्हटलं ना खिस केलेलं होतं, जे बीट खिस करून आपण पाणी काढून घेतलं होतं ते, तर ते पाणी टाकलं आणि ते तळलेले वाटाणे पण टाकून दिले आणि तेल सुटेपर्यंत झाकून ठेवलं. मसाल्याला चांगले मसाले तेलामध्ये परतून घेतले आणि इथं बघा आता चांगलं तेल सुटलं. मग आता ते सगळं मॅश करून घेतलेलं भाजी आहेत ना त्या ह्याच्यामध्ये टाकले, आता दिसतं. आणि हे बाकीचं थोडंसं राहिलं तर थोडंसं खिस होता बुडाला, तर त्यामुळे मग मी माझ्याकडे काय चाळण नव्हती, म्हणून मी काय केलं, सध्या जवळ नव्हती माझ्या आहे पण जवळ नव्हती घेतली, तर मग मी काय केलं, ते एक जहारा असतो ना आपला, तर त्याच्यामध्ये टाकलं, खिसवर आत आला आणि बाकीचं पाणी खाली गेलं. आणि इथं भाजीमध्ये शिजतं ना, तर त्याच्यामुळे कचटपणा नाही लागत आहे. आणि जर छान अशी भाजी बनवून झाली, कशी झाली तर ती नक्की सांगत आहे ना. टेस्ट तर छान झाली, मी खाऊन पाहिजे नंतर. तर पण आता तुम्हाला टेस्ट तर नाही घेऊ शकत, तुम्ही पण कशी झाली ते सांगा. मी तसं करत असते कलर येण्यासाठी भाजीला. आणि इथं यशस्वीसाठी लगेचच सॅरलॅक्स बनवून घेतलं, कारण आम्ही जेव्हा बसलो की तिचं पण चालू असतं जेवण्यासाठी. आणि भाजीपोळी असलं तर ती खाते, पण आज ती खाऊ शकत नव्हती, त्यामुळे इथं मी सॅरलॅक्स बनवून घेतलं तिला. आणि मग इथं पाव भाजायला घेतले, तर मग पाव भाजून घेतले आणि देवाला 2 नैवेद्य दाखवून घेतला. आणि म्हटलं चला आता आपण पण खाऊयात. ताईनं कशी झाली पावभाजी नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. आणि कलर येण्यासाठी करून बघा तुम्ही पण, तर मस्त कलर येतो त्याने. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. चलो बाय.